कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. किशोर पण अंतराळी तर मग हे कसं शक्य आहे? किशोर मला आजही आठवत आहे. अंतराळींची तब्येत खूप खराब झाली होती. शेवटी त्यांची तब्येत सुधारतच नव्हती. त्यांना नेमकं काय झालं हे डॉक्टरांनाही सांगता येत नव्हतं. शेवटचं ऑप्शन म्हणून तेव्हा डॉक्टरांनी सर्जरी करायला सांगितली होती. पण ती सर्जरी सुद्धा अंतराळींना झेपेल की नाही याची गॅरंटी नव्हती, कारण त्यांची परिस्थिती तेवढी चांगली नव्हती. काय करावं कुणालाच कळत नव्हतं. एजे पण खूप टेन्शन मध्ये होते. कुणाला काही सुचत नव्हतं आणि त्याच्यातच आपल्या गुरुजींनी सांगितलं होतं की अंतराळींना आपल्या कुलदेवीची ओटी भरायला पाठवा. एजे आणि आजी सुद्धा अंतराळींना पाठवायला तयार झाले होते. एजे तेव्हा खूप कामात असायचे. त्या काळात आजींची तब्येत सुद्धा बरी नव्हती आणि त्यातच अंतराळी एकट्याच. नाही दुर्गा, मुळात अंतराळींनी देवदर्शनाला जावं अशी एजे आणि आजीची इच्छाच नव्हती. अशा परिस्थितीमध्ये अंतराळींनी प्रवास करावा असं तर आजीला अजिबात वाटत नव्हतं. म्हणजे एजे आणि आजींची इच्छा नसताना सुद्धा अंतराळी दर्शनाला गेल्या होत्या. कसं? सांगतो. अभिराम, सांग नाही ना. ऐक ना बाळा अंतरा, नको असा हट्ट करू. तुझी तब्येत बरी नाहीये बाळा, काळजी वाटते का आम्हाला? नाही आई, हट्ट नाहीये हा. ती खरंच सांगते. जोपर्यंत मी आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जात नाही तोपर्यंत मला बरं वाटणार नाही. आई, माझं मन सांगतंय मला, जर मी देवी आईच्या दर्शनाला नाही गेले ना तर अनर्थ होईल असं देवी आई मला बोलवते. आई मला बोलवते. अंतराय, तुला कोणी सांगितलं अंधविश्वास आहे सगळा? तू स्वतःची तुला काळजी घ्यायची आहे. ओके, तुला बरं नाहीये. अभिराम, प्लीज ऐक ना माझं. गुरुजी पण म्हणाले ना की तुम्हाला मनापासून जावंसं वाटत असेल तर तुम्ही जायला पाहिजे. ठीक आहे. प्लीज मला जाऊ दे ना. हो, जाऊया. थोडा आराम कर तू. थोडं बरं वाटेल ना तर मी तुला घेऊन जाईन. ओके, प्लीज. आई समजावून तर तुम्ही तरी बोल ना प्लीज. आमची मग मी नंतर बोल, तू शांत हो. बस जायचं. ओके प्लीज. मला माहिती आहे अभिराम, मी तुला ही अशी न सांगता गेले त्याचा खूप राग येणार आहे तुला. पण प्लीज मला समजून घे. दर्शन झालं ना की मी लगेच परत येईन आणि मग बघ सगळं कसं छान होईल. प्लीज माझ्यावर चिडू नकोस. म्हणजे
रात्री सगळे झोपलेले असताना अंतराई गपचूप निघून गेल्या. पण मग हे मला का नाही कोणी सांगितलं? मला हे कसं नाही कळलं किशोर? कारण दुर्गा, तू नवीन लग्न करून नुकतीच या घरात आली होतीस आणि त्या काळामध्ये घरात अशा असंख्य गोष्टी घडल्या होत्या ज्या तुला आणि घरातल्या कोणालाच माहिती नव्हत्या. पण अंतराई घरातून गेल्यानंतर नेमकं काय घडलं हे फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे. किशोर, मला काहीच लिंक लागत नाहीये. तुम्ही कळेल असं सांगाल का? अंतराई देवीचं दर्शन घ्यायला गेल्या, मग त्या इथे कशा आल्या? त्यांना कोणी वाचवलं? मला काहीच कळत नाहीये. दुर्गा, अंतराई जी जिवंत आहे ती फक्त आणि फक्त माझ्यामुळे. मीच त्यांना वाचवलं आणि मीच त्यांना इथे आणलं. तुम्ही अंतराईनं वाचवलं? मला काहीच कळत नाहीये. प्लीज नीट सांगाल का? सांगतो. बस 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 सांगतो. त्या रात्री सगळे शांत झोपलेत हे पाहून कोणालाही कळू न देता अंतराईने घर सोडलं. तिला कदाचित समजलं होतं की आता ह्या आजारातून ती वाचणार नाही म्हणून. त्यानंतर ती तिची मैत्रीण फाल्गुनी त्यांना त्या भेटल्या. त्यांनी एजंटसाठी काही पत्र लिहिली होती आणि त्या प्रत्येक पत्रावर तारीख टाकली होती आणि त्यांनी फाल्गुनीला सांगितलं होतं त्या प्रत्येक तारखेला ते पत्र एजंटना द्यायचं. फाल्गुनीने अंतराईंची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण अंतराई ऐकायला तयार नव्हत्या. शेवटी फाल्गुनीला अंतराईंच्या हट्टापुढे हार मानावी लागली आणि त्यांनी स्वतःच त्यांना देवीच्या दर्शनासाठी एका प्रायव्हेट बसमध्ये बसवलं. पण एजंटनी अंतराई निघून गेल्यात हे कळल्यानंतर त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला असेलच ना? अर्थातच एजंटनी त्यांचे सगळे सोर्सेस वापरून अंतराई कुठे शोधण्याचा खूप प्रयत्न केला. नंतर बरेच दिवस सगळ्यांनी वाट बघितली, पण शेवटपर्यंत अंतराई नेमक्या कुठे गेल्या आहेत हे कोणालाच कळलं नाही. आणि अशातच त्यांच्या अपघाताची बातमी कळली. हो, अंतराईचा ॲक्सिडेंट झाला आहे हे सांगायला जेव्हा ट्रॅव्हल एजन्सीतनं फोन आला होता तेव्हा मात्र आपलं जहागीरदार कुटुंब पूर्ण कोलमडलं. हॅलो. हो हो, तेच माझ्या बायकोचं डिस्क्रिप्शन आहे. काय झालं तिला? आय एम सॉरी सर, पण अंतरा मॅडम ज्या बसमधून ट्रॅव्हल करत होत्या त्या बसचा ॲक्सिडेंट झाला. ती बस दरीत कोसळली. एजंटनं तर काय करावं काहीच सुचत नव्हतं. अंतराईंच्या आठवणींनी एजंट खूप अस्वस्थ झाले होते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.